एका मुस्लिम राज्यात एका हिंदू राजाचं इतकं मोठं स्वागत ना त्या आधी कधी झालं ना त्या पुढे कधी झालं. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी निघाले होते. तेव्हा दख्खनेमध्ये औरंगजेब नावाचं संकट घोंगावत होतं. आणि ते संकट फक्त मराठ्यांवर नव्हतं, दख्खनेतल्या दुसऱ्या सल्तनतींसोबत सुद्धा औरंगजेबचा संघर्ष होणार होता. म्हणून औरंगजेब आणि आदिलशाह विरुद्ध युती करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि हैदराबादचा सुलतान अबुल हसन कुतुबशाह यांच्यामध्ये एक भेट होणार होती. 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या विशाल सेनेसकट हैदराबादमध्ये पोहोचले. कुतुबशाह स्वतः चालत काही कोस दूर महाराजांचं स्वागत करण्यासाठी येणार होता. पण महाराजांनी त्यांना संदेश पाठवला की तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात, त्यामुळे तुम्ही येऊ नका. मग सुलतानने त्याचे ब्राह्मण प्रधानमंत्री मादण्णा आणि त्याचे भाऊ आकण्णा या दोघांना महाराजांच्या स्वागतासाठी पाठवलं. पूर्ण शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी सजवलं गेलं होतं. जणू काही एखादा उत्सवच साजरा केला जात आहे. मराठा सैनिकांनी सुद्धा या भेटीसाठी एक विशेष पेहराव केला होता. महाराज ज्या रस्त्याने शहरात येणार होते तो पूर्ण रस्ता गुढ्या आणि तोरणांनी सजवला गेला होता. रस्त्यावर हजारो स्त्रिया हातात ताट घेऊन महाराजांना ओवाळण्यासाठी उभ्या होत्या. हैदराबादमध्ये घराघरातून लोक आपल्या खिडक्यांमधून महाराजांवर फुलांचा वर्षाव करत होते. अफजल खानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानावर केलेली सर्जिकल स्ट्राईक असो, यामुळे महाराजांचं नाव पूर्ण भारतात झालं होतं. त्यामुळे अशा या अद्भुत राजाला बघण्यासाठी हैदराबाद शहरात लोकांची झुंबड लागली होती.